महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे. मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी. एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही. 1985 पासून महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार कधीच आलं नाही. शहांच्या वक्तव्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया. 2024ला मविया सरकार येणार, त्यामुळे 2029 साठी प्रयत्न करू अशी शहा सूचना देत असेल. जयंत पाटलांचा अमित शहांना खोचक टोला. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला. मराठी हिंदू मतं सोबत नसल्यानं ठाकरेंच्या रॅलीत आता हिरवे झेंडे नाचतायत. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला. लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय, देवेंद्र फडणवीसांचा दावा. फडणवीसांच्या तोंडात हल्ली जास्त जिहाद येतोय. तुम्हाला भ्रष्टांची मतं चालतात, त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांशी निकाल लावला असं बोलू नका, संजय राऊतांचा पलटवार. मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या गृहमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी. नाना पटोले आक्रमक. तर लव्ह जिहादबाबत कारवाई करताना धर्माविरोधात बोलणाऱ्या आमदारावरही कारवाई करा. पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड. घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज गायब. संस्था चालकांना घटनेची कल्पना असूनही लपवली. हायकोर्टाचं निरीक्षण. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दोघांना अद्याप अटक का नाही? आरोपींना अटकपूर्व जामिनाची वाट पाहत आहेत का? हायकोर्टाचे परखड सवाल. दसऱ्याच्या मुहूर्तावर विजयाची यादी बाहेर पडलेली असेल. घट बसण्याच्या जवळपास जागा वाटप फायनल होईल. मवियाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केली. खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य. शिंदे समितीनं सरकारच्या मताप्रमाणे अहवाल दिला. देवस्थानाकडचे नोंदीचे पुरावे समितीनं घेऊन अधिकृत मानावे. अहवालावरून जरांगेंचा सरकारवर निशाणा. शिंदे समितीमुळे 2.25 लाख कुणबी नोंदी दिल्या. दाखले अधिक सोपे कसे करता येतील असं निष्कर्ष समितीच्या अहवालात. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातली, गोळ्या घातल्या, तरी लढाई थांबवणार नाही. लक्ष्मण हाके आक्रमक. हाकेंची सुरक्षा वाढवली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं. हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष. सूत्रांची माहिती. हाके कोणत्या बारमध्ये जाऊन दारू पितो सर्वांना माहिती. आता फक्त ट्रेलर दाखवला. जरांगेंच्या विरोधात काही केल्यास पूर्ण पिक्चर दाखवू. मराठा समन्वयक गंगाधर काळकोटेंचा इशारा. माजी मंत्री पद्माकर वाळवींचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. सरकार आदिवासी समाजाविरोधात असल्याचं मत. वळवे लवकरच नवी भूमिका जाहीर करणार. नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणात डीनची बदली. मात्र काही तासातच मुख्य तक्रारदार तरुणीलाही नोकरीवरून काढल्यानं नवा वाद. कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित नसतील तर फक्त योजनांचं काय करणार? विकृत माणसाला आणि त्याला वाचवणाऱ्यांवर कारवाई व्हावी. किशोरी पेडणेकरांची मागणी. बहिणींनी सावत्र भावापासून सावध राहा. योजनेत खोडा घालणाऱ्याला कोल्हापुरी जोडा दाखवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा विकसित होणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्त्व. ठाकरे गटाकडून आधीच दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडे अर्ज. काशीत हिंदुत्ववादी संघटनांची साई मूर्ती हटवण्याची मोहीम. सनातन रक्षक दलाचा साई पूजेला विरोध. आतापर्यंत 14 मंदिरांमधून साईंची मूर्ती हटवली. अजून 100 मंदिरांची यादी तयार. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान. 40 जागांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.48% मतदानाची नोंद. 8 ऑक्टोबरला मतमोजणी.